मंडळी नमस्कार, मी विलास बडे. नमस्कार, मी अमित मोडक. पश्चिम बंगालच्या रणांगणापासून ते तामिळनाडूच्या राजकीय संघर्षापर्यंत, आसामच्या सत्तेच्या लढाईपासून ते केरळ आणि पुदुच्चेरीच्या निकालापर्यंत सगळ्यांना उत्सुकता आहे ती आता निकालाची. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटचं मतदान पार पडलं आणि दोन्ही टप्प्यात मतांचा जो महापूर आला त्यात कोण वाहून जाणार आणि कोण तरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली हवी. बिलकुल. ममता बॅनर्जी की मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे कॅम्पेन केलं त्यानंतर सुवेंद्र अधिकारी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आपली चौथी इनिंग साजरी करायची आहे. तर भारतीय जनता पक्षाला बंगाल काबीज करायचंय, परिवर्तन करायचंय आणि त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 मेला लागेल, पण गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोपांची राळ, प्रचाराचा धुरळा आणि मतदारांच्या मनातली प्रचंड उत्सुकता या सगळ्याचा एक्झिट पोल मध्ये आम्ही धांडोळा घेणार आहोत, त्याचा चर्चा करणार आहोत. बघूया हा एक्झिट पोल कोणाच्या दिशेने जाताना दिसतोय. निकालासाठी 4 मे पर्यंत वाट बघावी लागेल, परंतु त्या अगोदर सगळ्यांच्या मनात जी उत्सुकता आहे विलास, की ममता बॅनर्जी की मग भाजप बंगाल काबीज करणार. आणि तामिळनाडूकडे देखील लक्ष आहे की तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा डीएमके येणार की विजय, ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलाय, तो यावेळेस तामिळनाडूला एक नवीन चेहरा म्हणून पुढे येणार. निश्चित 5 राज्यांमध्ये सत्ता कुणाची येणार, कुठे सत्ता पालट होणार, कुठे एक्झिट पोलचा अंदाज कुणाचं भविष्य बदलणार, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या 2 तासामध्ये. मान्यवर पाहुण्यांच्या सोबत या सगळ्याचं सखोल विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत. आणि हे केवळ आकडे नाहीयेत, तर हा जनमताच्या कौलाचा अचूक अंदाज असणार आहे. पुढच्या काही तासात आपण पाहणार आहोत कुणाची खुर्ची राहणार, कुणाचा पत्ता कट होणार. आणि आपल्या सोबत असतील दिग्गज राजकीय विश्लेषक, न्यूज 18 मराठीचे संपादक आणि आमच्या एक्झिट पोलच्या टीमचा अचूक आकडा. तर एक्झिट पोल तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार असं सांगता मी. बिलकुल. पहिले बघूया की तामिळनाडूचा एक्झिट पोल काय सांगतोय. तामिळनाडूचा एक्झिट पोल हे सांगतोय की एक्झिट पोलच्या नुसार तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. आणि आतापर्यंत तिथं ही निवडणूक अतिशय महत्वाची याच्यासाठी आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे तामिळनाडूमधली. आणि या तामिळनाडूमधल्या निवडणुकीमध्ये खरं तर स्टॅलिन यांनी त्यांच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलेलं होतं, पण ही अस्तित्वाची लढाई त्यांच्या हातून निसटते असं म्हणावं लागेल. आणि एआयडीएमके कमबॅक करताना दिसते. आणि दुसरीकडे विजय, ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, तो मात्र 4 ते 10 जागांपर्यंत थांबलेला आपल्याला दिसतोय. सर्वात मोठा एक जो निर्णय जो काय आपल्याला मतदारांकडून मिळतोय, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या हातून सत्ता जाताना दिसते, एआयडीएमके कमबॅक करताना दिसते. आणि एआयडीएमके सोबत भाजप आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. 114 ते 124 जागा एआयडीएमकेला दाखवत आहेत. दुसरीकडे डीएमके 103 ते 113 जागा. जवळपास आपण हे देखील म्हणू शकतो विलास की थोडी क्लोज फाईट आहे. या एक्झिट पोल मधले आकडे जरी एआयडीएमके जाताना दिसत असले तरी हा आकडा आणि डीएमकेचा आकडा बघितला तर क्लोज फाईट आहे. परंतु सध्या तरी एक्झिट पोल दाखवत आहेत की तामिळनाडूमध्ये स्टॅलिनच्या हातून सत्ता जाते. निश्चित जयललिता यांच्या जाण्याच्या नंतरची ही पहिली निवडणूक आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आता म्हणजे करुणानिधी यांच्या जाण्यानंतरची सुद्धा 2 नेते नसतानाची ही निवडणूक. आणि त्यामध्ये जयललिता यांचा अपक्ष पुन्हा सत्तेत कमबॅक करतोय अशा प्रकारचे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. हे निकालामध्ये परावर्तित होतात का 4 तारखेला कळेल, पण आज तरी स्टॅलिन यांच्यासाठी हे आकडे धक्का देणारे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिलकुल. मंदार सर आपल्या सोबत आहेत. सर, एक्झिट पोल तामिळनाडू आपण सुरुवातीला बघतोय. पहिली प्रतिक्रिया, हे आकडे तुमच्यासाठी सरप्राइजिंग आहे? हा रिझल्ट तुम्ही एक्सपेक्ट केला होता की मग त्याशिवाय काय वेगळा तुमच्या मनात येते? याच्यामध्ये एक दिसतंय सरप्राइजिंग नक्की आहे, कारण डीएमकेला फार मोठा झटका मिळताना दिसतोय. त्याचं कारण दिसतंय ज्या पद्धतीनं हे आकडे दर्शवत आहेत की जवळजवळ स्प्लिट झालेला आहे. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की सगळ्यात मोठ्या अपेक्षा होत्या विजयकडनं आणि विजयच्या टीव्हीके पक्षाला काय होणारे किती मिळतात याच्यामध्ये मतं. आणि एआयएडीएमकेचे
जवळजवळ सगळे मतदार TVK-कडे जात आहेत की काय, की DMK-कडे जात आहेत, या सगळ्या ज्या चर्चा चालू होत्या त्या चर्चांमध्ये एक लक्षात आलेलं की TVK हा पक्ष स्पॉइलर झालेला आहे आणि DMKची जवळजवळ जी काही एक आघाडी होती AIADMKच्या वरती, ती आघाडी TVKनी खाल्ल्याचं दिसतंय आणि त्यामुळे AIADMK जो आहे तो म्हणजे ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्ष जो आहे तो पक्ष आघाडीवर जाताना दिसतोय. बिलकुल मंदार, तुम्ही जे म्हणताय तेच. जर पुन्हा एकदा आकडे आपण फुल स्क्रीन जर दाखवले तर सर्वात सरप्राइझिंग फॅक्टर जसं तुम्ही सांगितलं आणि ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं की तामिळनाडूमध्ये काय होतंय, तामिळनाडूमध्ये काय होतंय आणि हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात काय येत होता, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं की TVK विजय जो उभा होता आणि त्याची आकडेवारी जर आपण आपल्या स्क्रीनवर टॉप बँडमध्ये पण आता दाखवतोय, 4 ते 10 एवढ्या कमी जागा विजयला दाखवत आहेत. एक प्रकारे ज्या पद्धतीची हवा त्याची सुरुवातीला बनली होती, म्हणजे मला आठवतं मला असं म्हणायचंय ते तामिळनाडूतले राज ठाकरे आहेत, सभांना प्रचंड गर्दी पण नाही, त्याहीपेक्षा मी तुला सांगतो प्रशांत किशोर, मी एक ऑन सिरियस नोट प्रशांत किशोरची ज्या पद्धतीची बिहार इलेक्शनमध्ये हवा होती, असं वाटत होतं की प्रशांत किशोर शिवाय दुसरं कोणी लढत नाही, तेवढी हवा आपल्याला विजयची दिसत होती. आणि स्क्रीनवर जर आपण ते आकडे बघितले तर ती हवा आणि ते आकडे दोन्ही विलास मॅच करताना दिसत नाही. खरंय. आणि गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरची हवा आणि सभांमधली सुद्धा गर्दी या सगळ्याचा मतांमध्ये परावर्तित होईलच असं नाहीये, पण एक प्रकारे ही सत्ताविरोधी लाट आहे किंवा ती रिफ्लेक्ट झाली असं दिसतंय. नक्की, म्हणजे लागोपाठ दोनदा तिथे स्टॅलिन यांचं जे काही सरकार होतं त्याच्या विरोधात सुद्धा एक प्रकारे आपल्याला दिसतंय अँटी इन्कम्बन्सी आहे. पण टाईमपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा तुम्ही आता दोघं जण बोलत होता तो मला महत्त्वाचा वाटतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती थलपती विजयच्या सभा होत होत्या आणि असं वाटत होतं की विजयच सगळीकडनं विजय हिरावून गेले या दोन्ही पक्षांकडनं, पण तसं झालं नाही. त्याचं कारण शेवटी हेच आहे की मातब्बर पक्ष अनेक वर्ष अनेक दशकं ज्यावेळेला तिकडे तामिळनाडू हा असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये आपण पाहतो की तिथे साठमारी आहे, तिथे अतिशय मातब्बर असे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेले असतात आणि अशा वेळेला अतिशय छोटी मार्जिन ही फार महत्त्वाची ठरते आणि ती छोटी मार्जिन जी आहे ती खास करून विजयनी DMK पक्षाची जी काही मतं आहेत ती मतं आपल्याकडे खेचलेली आहेत आणि ती मतं आपल्याकडे खेचल्यामुळे कुठेतरी AIADMKला फायदा होताना दिसतोय. अमित, पण याचं विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा स्वाभाविकपणे तिथली एक परंपरा राहिलेली आहे, पॅटर्न राहिलेला आहे सत्ता पालटून देण्याचा. म्हणजे एकाच वेळेस दोन, फक्त या गेल्या वेळेस असं ठरलं, पण मागच्या जर 7-8 निवडणुका बघितल्या तर पालटून एकमेकांना संधी दिलेली आहे. बिलकुल. AIADMK आपण जर आपल्याकडे जे मॅजिक वॉल आहे, मॅजिक वॉलमध्ये जर आपण बघितलं आणि आपण तामिळनाडूचा 2011 पासूनचा जर इतिहास बघायला सुरुवात केली, अगदी थोडक्यात बघूया 2011 मध्ये काय परिस्थिती होती. 2011 मध्ये AIADMK 203 जागा, 234 जागा आहे तिथे 203 आणि 50% पेक्षा जास्त वोट शेअर आहे. ज्या एखादा पक्ष जेव्हा 50% जास्त करिश्मा DMK 31 जागा होत्या आणि फक्त 39% त्यांचा वोट शेअर होता. त्यानंतर 2016 मध्ये काय झालं आपण त्याच्यावर नजर टाकूया. 2016 मध्ये देखील AIADMK रिपीट करते, 136 जागा, वोट शेअर त्यांचा 40% आहे विलास. DMK 98, वोट शेअर मध्ये फरक नाही आहे परंतु जागांमध्ये आहे आणि याचं कारण देखील आपण पुढे बघूया. परंतु हे सगळं इक्वेशन 2021 येता बदलतं आणि 2021 मध्ये DMK कमबॅक करतं, 159 जागा घेतं, 45% वोट शेअर आहे त्यांचा. AIADMK 75 जागांवर थांबतं आणि 40% वोट शेअर आहे. यामध्ये जर आपण चेक केलं तर वोट जो आपण म्हणू शकतो की जो शेअर आहे तो 5%चा फरक आहे, परंतु जागांमध्ये जवळपास दुप्पटच्या आसपासचा फरक पडला. पण आपल्या प्रेक्षकांना आपण एक सांगायला हवं, या तामिळनाडूच्या राजकारणाची एक खासियत आहे ती म्हणजे आत्ता आपल्याकडे आपल्या विधानसभेला जसं एक योजना आली, लाडकी बहीण योजना, तर तिथल्या लोकांचे लाड खूप वर्षापासून होतात. म्हणजे 70च्या दशकापासून लाड होतात, इतके की फ्रीज, तुम्हाला मिक्सर आहे, पैसे आहेत, तुम्हाला सोनं सुद्धा देण्याचं, असे अनेक प्रकारचं फ्रीबीज ज्याला आपण म्हणतो त्याची पंढरी आहे ती तामिळनाडूचं राजकारण. बिलकुल, म्हटलं तर वावगं ठरणार. बाकीचे राज्य जे आज बघतायत म्हणतात ते तामिळनाडू किती, म्हणजे अम्माज किचन पासून आपण जर सुरुवात केली जिथे इडली मध्यान्ह भोजनाची योजना ती तर जगात लागू केली. म्हणजे त्या 70च्या दशकात जेव्हा अण्णादुराईंनी ह्या योजना आणल्या त्या वेगळ्या, पण आत्ताची जी योजना आणलेली आहे मंदार सर की ह्या योजना फ्रीबीज जे आहे ते
सगळ्यात जास्त चित्र तिथं आपल्याला का पाहायला तामिळनाडूमध्ये मिळतं? आपल्याला बघायला पाहिजे तामिळनाडूचं राजकारण हे अतिशय रंगीत असं राजकारण आहे. कारण अर्थातच तिथे ज्या पद्धतीनं एकीकडे डीएमके सारखी एक मुवमेंट होती तिकडे, डीएमकेच्या चा जो पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी एका अतिशय जोरकस अशा जातीय एका लढ्याची अशी जी पार्श्वभूमी आहे. आणि अशा लढ्याच्या पार्श्वभूमीवरती तिथे जे राजकारण उभं राहिलेलं आहे त्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भावनात्मक राजकारण हा त्याचा अस्मितेची फोडणी होती त्याला. अस्मितेची फोडणी होती, भावनात्मक राजकारण होतं. आणि त्याच्यामुळे अर्थातच त्यावेळेला करुणानिधी आणि जयललिता यांच्यामधला जो काही संघर्ष होता तो अतिशय नाट्यमयरित्या तिथे सातत्यानं आपल्याला बघायला मिळत होता. आपल्याला आठवतं की एका निवडणुकीच्या पूर्वी जयललितांना भर त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या अंगावरती हात टाकलेला होता डीएमकेच्या लोकांनी. त्यामुळे डीएमके आणि AIADMK आणि दुसरा आता ह्यावेळेला जो विजय यांचा जो पक्ष TVK जो आला त्या पक्षाची जर का आपण घोषणा त्यावेळेला बघितली, ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली, ज्या पद्धतीने त्यांनी एक लार्जर दॅन लाईफ इमेज स्वतःची तिथे समोर आणली, तरुणांना आवाहन केलं. पण असं सगळं असताना सुद्धा या तरुणांच्या बाबतीमध्ये विजय हे तितकासा विजय आपल्याकडे खेचू शकले नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा तुमचा होता की भावनिक राजकारण हे अजूनही तिथे तसंच आहे. आणि त्याहीपेक्षा फ्रीबीज ज्या आपण म्हणतो की आत्ता लाडकी बहीण आपल्याकडे आलेली आहे, पण तिथे तर तामिळनाडू अनेक वर्षापासून या विटनेस सगळ्या करते. freebies तिथे मंदार आपल्या